सिडको सोडतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो असायला हवा। तसेच अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चालू असलेला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी असणे आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे कोणत्याही अधिकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराकडे त्या बँक खात्याचा कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक असणे आवश्यक आहे। तर ही सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। सिडको लॉटरीचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असलेले इंटरनेट ब्राउझर ओपन करून google.com ओपन करायचे आहे। google.com ओपन केल्यानंतर गुगलच्या या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचे आहे सिडको लॉटरी आणि हे टाईप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिली lottery.sidcoindia.com ही लिंक दिसेल, तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर सिडको लॉटरीची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर येथे सिडको सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे नाव नोंदणी करायची आहे। त्यासाठी या रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। रजिस्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ॲप्लिकेंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले असणाऱ्या या युजर नेम फॉर लॉग इन या बॉक्समध्ये तुमचे युजर नेम म्हणजे तुम्हाला ज्या नावाने या वेबसाईटवरती लॉग इन करायचे आहे ते नाव तुम्हाला युजर नेम म्हणून 10 ते 15 कॅरेक्टरमध्ये अल्फाबेट प्लस नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे त्या नावामध्ये तुम्ही A to Z मधील लेटर्स आणि 0 ते 9 मधील नंबरचा वापर करून युजर नेम टाकायचे आहे। तसेच तुम्ही युजर नेम मध्ये अंडरस्कोर किंवा डॉट सिम्बॉलचा देखील वापर करू शकता। तर अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला युजर नेम क्रिएट करून या ठिकाणी टाकायचे आहे। युजर नेम टाकल्यानंतर त्याखाली आधार या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याखाली पॅन या बॉक्समध्ये तुमच्या पॅन कार्डवर प्रिंट असलेला तुमचा 10 अंकी पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी पॅन नंबर टाकताच तुमचे पॅन कार्ड ऑनलाईन व्हेरीफाय होऊन तुमच्या पॅन कार्डवर असणारे तुमचे पूर्ण नाव म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम या बॉक्समध्ये ऑटोमॅटिक फेच होऊन येईल। त्यानंतर त्याखाली पासवर्ड या बॉक्समध्ये तुमच्या युजर नेमसाठी तुम्हाला तुमचा पासवर्ड या दिलेल्या रिक्वायरमेंट्स फॉलो करून क्रिएट करायचा आहे। म्हणजे तो पासवर्ड कमीत कमी 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे। तसेच त्या पासवर्डमध्ये कोणत्याही प्रकारचा स्पेस नसला पाहिजे आणि त्यामध्ये 0 ते 9 मधील कमीत कमी एक नंबर आणि A to Z मधील जी लेटर्स पासवर्डमध्ये टाकाल त्यातील एक लेटर तरी हे कॅपिटल लेटरमध्ये असले पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ यापैकी एक सिम्बॉल असले पाहिजे। तर अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनचा पासवर्ड तयार करून या पासवर्ड बॉक्समध्ये टाकायचा आहे। पासवर्ड दिलेल्या रिक्वायरमेंट मध्ये असेल तर या ठिकाणी हे सर्व ऑप्शन ग्रीन कलर मध्ये असे टिक मार्क झालेले दिसतील। त्यानंतर त्याखाली कन्फर्म पासवर्ड मध्ये तुम्ही जो वरती पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑप्शनच्या समोर असणाऱ्या या कॅलेंडर आयकॉनवर क्लिक करून तुमच्या पॅन कार्डवर जी जन्मतारीख प्रिंट असेल सेम तीच जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर शेवटी मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्व माहिती प्रॉपर भरल्यानंतर या सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि या कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी नंबरचा OTP म्हणजे वन टाइम पासवर्डचा मेसेज येईल। तर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला 6 अंकी OTP नंबर या बॉक्समध्ये टाका आणि या ओके ऑप्शनवर क्लिक करा। ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर तुमचे युजर नेम सक्सेसफुली क्रिएट झाल्याचा मेसेज येईल आणि तुम्ही ॲप्लिकेंट रजिस्ट्रेशन फॉर्मच्या या पेजवरती याल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे युजर नेम दिसेल। आता हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पूर्ण भरायचा आहे। तसेच या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये लाल कलरमध्ये स्टार मार्क असलेल्या ऑप्शनची डिटेल्स तुम्हाला कंपल्सरी भरणे गरजेचे आहे। या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या 1, 2, 3, 4 या स्टेपने स्टेप बाय स्टेप फॉर्म भरत पुढे जायचे आहे। तर या 2 नंबरच्या स्टेपमध्ये या मंथली इन्कमच्या ऑप्शनमध्ये अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःच्या एकट्याचे किंवा त्याच्या पत्नीचे पतीचे दोघांचे मिळून नोकरी किंवा उद्योग व्यवसायामधून मागील आर्थिक वर्षातील मिळालेल्या उत्पन्नावरून सरासरी महिन्याचे कौटुंबिक उत्पन्न किती आहे ते मासिक उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। फॅमिली इन्कम म्हणजे अर्जदार प्लस अर्जदाराची पत्नी किंवा पती या दोघांचीच एकत्र इन्कम मिळून फॅमिली इन्कम म्हणून टाकू शकता। फॅमिली म्हणजे फक्त पती आणि पत्नी होय। फॅमिली इन्कम मध्ये मुलगा, मुलगी किंवा आई वडील यांची इन्कम कॅल्क्युलेट होत नाही। त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि या तिसऱ्या स्टेपमध्ये आता अर्जदाराचा लेटेस्ट फोटो या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे। जो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो फोटो पासपोर्ट साईजमध्ये चेहरा स्पष्ट दिसणारा असला पाहिजे। तसेच त्या फोटो फाईलचा फॉर्मॅट हा JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे
आणि त्या फोटोची फाईल साईज ही कमीत कमी 5 KB ते जास्तीत जास्त 50 KBच्या दरम्यान असली पाहिजे। तर या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी येथे क्लिक हिअर टू अपलोड फोटो यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट फाईल या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी फोटो सेव्ह केलेला असेल तो फोटो सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करून घ्या। या ठिकाणी फोटो अपलोड झाल्यानंतर या झूम इन आणि झूम आउट या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचा फोटो प्रॉपर चेहरा दिसेल असा सेट करू शकता। फोटो प्रॉपर सेट झाल्यानंतर या ओके ऑप्शनवर क्लिक करा। ओके वर क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड झालेला दिसेल। त्यानंतर या 4A आणि 4B यामध्ये रजिस्टर केलेला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल। तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डची कॉपी स्कॅन करून अपलोड करायची आहे। तसेच या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड, बँकेचा कॅन्सल चेक किंवा बँकेचे पासबुक या सर्व डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे। त्या सर्व स्कॅन कॉपीचा फाईल फॉर्मॅट हा JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे। तसेच त्या स्कॅन कॉपीची फाईल साईज ही कमीत कमी 5 KB ते जास्तीत जास्त 300 KBच्या दरम्यान असली पाहिजे। तर या दिलेल्या साईज आणि फॉर्मॅटमध्ये ही सर्व डॉक्युमेंट सेट करून या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी आधार कार्ड कॉपी अपलोड करण्यासाठी या अपलोड स्कॅन आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि या अपलोड ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आधार स्कॅन कॉपी रिसाइज करून सेव्ह केली असेल ती स्कॅन कॉपी सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करायची आहे। अपलोड झालेल्या फाईलचे नाव या ठिकाणी असे दिसेल। तर आता अपलोड झालेली ही फाईल सेव्ह करण्यासाठी या सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा। तुमची आधार स्कॅन कॉपी या ठिकाणी अपलोड होईल। त्यानंतर त्याखाली ॲप्लिकेंट डिटेल्स मध्ये अर्जदाराची डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहे। रजिस्टर केलेली डिटेल्स म्हणजे पूर्ण नाव आणि जन्मतारीख या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल। तर येथे तुम्हाला या सॅल्युटेशन ऑप्शनच्या या ड्रॉप डाऊन एरोवर क्लिक करून लिस्टमधून मिस्टर, मिसेस, मिस जे असेल ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर येथे ऑक्युपेशनच्या या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा सोर्स म्हणजे तुम्ही काय करता, नोकरी, व्यवसाय, शेती ते सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर त्यासमोर मॅरिटल स्टेटसमधून तुमचे लग्न झाले असेल तर मॅरिड सिलेक्ट करा आणि लग्न झाले नसेल तर अनमॅरिड सिलेक्ट करा आणि ते जेंडर या ऑप्शनमधून तुमचे जेंडर मेल, फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा आणि या सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन या लिस्टमधून तुम्हाला या सिडको सोडतीची माहिती न्यूजपेपर, रेडिओ, टेलिव्हिजन, सोशल मीडिया या कोणत्या माध्यमातून मिळाली तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि या रेफर्ड बाय मध्ये सेल्फ हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर त्याखाली 5व्या स्टेपमध्ये ॲड्रेस या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर कंट्री या ठिकाणी इंडिया आणि स्टेट ऑप्शनमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट ठेवायचे आहे आणि या डिस्ट्रिक्ट ऑप्शनच्या या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्यासमोर तालुका या ऑप्शनमधून तुमचा तालुका सिलेक्ट करा आणि या विलेज वार्ड या बॉक्समध्ये तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव टाका आणि त्यासमोर पिनकोड या बॉक्समध्ये तुमच्या पोस्टाचा पोस्ट पिनकोड टाका। पिनकोड टाकल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि या 6व्या स्टेपमध्ये ईमेल ॲड्रेस या बॉक्समध्ये तुमचा ईमेल ID टाका। तसेच या रेसिडेन्स टेलिफोन नंबर, ऑफिस टेलिफोन नंबर या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या घरचा किंवा ऑफिसचा लँडलाईन नंबर या ठिकाणी टाकू शकता। तर त्याखाली 7व्या स्टेपमध्ये येथे तुम्हाला तुमची बँक डिटेल द्यायची आहे। या ठिकाणी तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या कॅन्सल चेकची कॉपी किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन कॉपी, ज्या पानावर तुमचे नाव, फोटो, अकाउंट नंबर, IFSC कोड असेल त्या पासबुकच्या पानाची स्कॅन कॉपी या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची आहे। त्यासाठी येथे असणाऱ्या या अपलोड चेक या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि या अपलोड ऑप्शनवर क्लिक करून कॅन्सल चेक किंवा पासबुक कॉपी सिलेक्ट करून येथे अपलोड करून घ्यायचे आहे आणि या सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। तुमची कॅन्सल चेक किंवा पासबुक कॉपी या ठिकाणी अपलोड होईल। त्यानंतर बँक अकाउंट नंबर या बॉक्समध्ये तुमचा बँक अकाउंट नंबर टाका। त्यानंतर त्यासमोरील या री एंटर बँक अकाउंट नंबर या बॉक्समध्ये परत तोच बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाका। बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर त्याखाली IFSC कोड या बॉक्समध्ये तुमच्या बँकेचे अकाउंट असलेल्या बँकेचा IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे। IFSC कोड टाकताच तुमचे बँक अकाउंट असलेल्या बँकेचे नाव आणि बँक शाखेचे नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर त्याखाली हा दिसत असलेला कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्समध्ये टाका आणि या सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही भरलेला रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर दिसेल। तर तुम्ही टाकलेली सर्व डिटेल्स प्रॉपर चेक करत खाली स्क्रोल करत जायचे आहे आणि तुम्ही भरलेली सर्व डिटेल्स बरोबर असेल तर या कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्ही दिलेली बँक डिटेल्स आणि पॅन कार्ड डिटेल्स ऑनलाईन व्हेरीफाय झाल्याने तुमचे बँक अकाउंट आणि पॅन कार्ड अप्रूव्ह झाल्याचे असे ग्रीन कलर मध्ये दिसेल।
तसेच तुम्ही अपलोड केलेला फोटो आणि आधार स्कॅन कॉपी पुढील 24 तासाच्या आत व्हेरीफाय केले जाईल। त्यासाठी तुम्हाला वाट पाहायची आहे आणि त्यानंतर पुढील प्रोसेस करायची आहे। तुमचा फोटो आणि आधार व्हेरीफाय झाल्यास फोटो आणि आधार व्हेरिफिकेशन अप्रूव्ह झाल्याचा SMS तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ID वरती येईल। त्यानंतर तुम्हाला परत या वेबसाईटवरती यायचे आहे आणि या युजर नेम बॉक्समध्ये तुम्ही तयार केलेली युजर नेम या ठिकाणी टाकायचे आहे आणि त्याखाली पासवर्ड या बॉक्समध्ये तुमचा पासवर्ड टाका आणि त्याखाली असणारा हा व्हेरिफिकेशन कोड या बॉक्समध्ये टाकून या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा। लॉग इन ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला तुमचा फोटो, बँक अकाउंट, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्व ऑप्शन अप्रूव्ह झाल्याचे या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये असे दिसतील। म्हणजे तुमची रजिस्ट्रेशनची पहिली स्टेप सक्सेसफुल कंप्लीट झाली आहे आणि तुम्ही लॉटरी ॲप्लिकेशनच्या या दुसऱ्या स्टेपमध्ये याल। या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर या एडिट रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करून चेंजेस करू शकता। आता लॉटरी ॲप्लिकेशनच्या या दुसऱ्या स्टेपमध्ये पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे सिडको सोडतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याची। या ठिकाणी तुम्हाला सिडको सोडतीचे नाव आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची आणि शेवटची तारीख या ठिकाणी दिसेल। तर या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। अप्लायवर क्लिक करताच तुम्ही या लॉटरी ॲप्लिकेशनच्या पेजवर याल। या ठिकाणी इन्कम ग्रुपमध्ये तुम्ही टाकलेल्या मंथली फॅमिली इन्कम नुसार तुमचा उत्पन्न गट ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसेल आणि त्यासमोर असणाऱ्या या रिझर्वेशन कॅटेगरीमधून SC, ST, जनरल, नवी मुंबई, APMC, माथाडी कामगार म्हणजेच तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल, ज्या कॅटेगरीमधून तुम्हाला अर्ज करायचा आहे ती कॅटेगरी या लिस्टमधून सिलेक्ट करा। त्यानंतर येथे ॲप्लिकेंट टाईपच्या या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून जर तुम्ही स्वतः एकट्याच्या नावाने अर्ज करत असाल तर इंडिव्हिज्युअल हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुम्ही को ॲप्लिकेंट म्हणजे सहअर्जदार म्हणून अर्ज करत असाल तर को ॲप्लिकेंट हा ऑप्शन सिलेक्ट करा। को ॲप्लिकेंटमध्ये तुम्ही फक्त पती किंवा पत्नीला ॲड करू शकता किंवा आईला ॲड करू शकता। जर अर्जदार विवाहित असेल तर को ॲप्लिकेंट म्हणून पत्नीला किंवा पतीला ॲड करायचे आहे आणि जर अर्जदार अविवाहित असेल तर आईला को ॲप्लिकेंट म्हणून ॲड करायचे आहे। को ॲप्लिकेंट हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास या ॲड को ॲप्लिकेंट ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या को ॲप्लिकेंटची डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहे। या ठिकाणी या चूज फाईल ऑप्शनवर क्लिक करून को ॲप्लिकेंटचा फोटो सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर या को ॲप्लिकेंट पॅन नंबर या बॉक्समध्ये तुमच्या सहअर्जदाराचा 10 अंकी पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकताच पॅन कार्ड ऑनलाईन व्हेरीफाय होऊन जर पॅन कार्ड व्हॅलिड असेल तर या ठिकाणी पॅन कार्ड व्हॅलिड असे ग्रीन कलरमध्ये दिसेल आणि या ठिकाणी को ॲप्लिकेंटचे पॅन कार्डवर प्रिंट असलेले पूर्ण नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर आधार नंबर या बॉक्समध्ये सहअर्जदाराचा 12 अंकी आधार नंबर टाका आणि त्यासमोर या रिलेशनच्या या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून जो अर्जदार ॲड केला असेल त्याचे रिलेशन वाईफ, मदर, हजबंड जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर या टायटलमधून मिस्टर, मिसेस सिलेक्ट करा आणि या ॲड्रेस या बॉक्समध्ये को ॲप्लिकेंटचा पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाका आणि पिनकोड या बॉक्समध्ये पोस्ट पिनकोड टाका आणि त्यासमोर या बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाका आणि या बॉक्समध्ये को ॲप्लिकेंटचा किंवा तुमचा ईमेल ID टाका। त्यानंतर या डेट ऑफ बर्थ ऑप्शनच्या या कॅलेंडर आयकॉनवर क्लिक करून को ॲप्लिकेंटची पॅन कार्डनुसार जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करा। त्यानंतर या चूज फाईल ऑप्शनवर क्लिक करून को ॲप्लिकेंटच्या आधार कार्डची कॉपी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करा आणि सर्व डिटेल्स भरल्यानंतर या ॲड ऑप्शनवर क्लिक करा। ॲडवर क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या को ॲप्लिकेंटची डिटेल्स ॲड झालेली दिसेल। आता या PMAY स्टेटस डिक्लेरेशन मध्ये PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना नोंदणीचा तपशील आहे। फक्त PMAY असणाऱ्या योजनांना दिसेल। तर येथे अर्जदाराने प्रधानमंत्री आवास योजना नोंदणी केली असेल किंवा नसेल तर या ठिकाणी येस सिलेक्ट करा आणि ज्यांनी PMAY साठी रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांनी लवकरात लवकर PMAY साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे, कारण या ठिकाणी EWS साठी PMAY रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी आहे। PMAY साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलाय, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर PMAY रजिस्ट्रेशनसाठी जो आधार नंबर दिला असेल तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आता खाली स्क्रोल करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला किती EMD म्हणजे डिपॉझिट रक्कम भरायची आहे ती रक्कम या ठिकाणी दिसेल आणि त्यासमोर ॲप्लिकेशन फी प्लस GST ची रक्कम दिसेल। अशी एकूण किती रक्कम भरायची आहे ती एकूण रक्कम या टोटल अमाउंट या ठिकाणी तुम्हाला दिसेल। जर सोडतीसाठी तुमचा नंबर लागला नाही तर ॲप्लिकेशन फॉर्म बी ची रक्कम सोडून तुम्ही भरलेली सर्व डिपॉझिट रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये रिफंड केली जाईल। त्यानंतर त्याखाली चौथ्या स्टेप मध्ये सर्व अटी व नियम व्यवस्थित वाचा आणि त्या सर्व अटी व नियम मान्य आहेत म्हणून येथे आय अग्री या ऑप्शनच्या चेक मार्क बॉक्सला टिक मार्क करा आणि त्याखाली प्लेस या ठिकाणी तुमच्या ठिकाणाचे नाव टाका। त्यानंतर
खाली स्क्रोल करून हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्समध्ये टाकून या सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही भरलेला तुमचा पूर्ण अर्ज दिसेल। तो पूर्ण अर्ज खाली स्क्रोल करत पूर्ण चेक करून घ्या आणि जर तुम्ही टाकलेली सर्व माहिती बरोबर असेल तर या कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करा। कन्फर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सिडको वेबसाईटवरील ही ऑनलाईन प्रक्रिया कशी वाटली याचा फीडबॅक देण्यासाठी हा डायलॉग बॉक्स ओपन झालाय। तर या ठिकाणी तुम्ही या ऑप्शनच्या खाली असणाऱ्या या ऑप्शनला टिक मार्क करून तुम्ही तुमचा फीडबॅक देऊन शेवटी असणाऱ्या या सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच तुमचे ॲप्लिकेशन सबमिट होईल आणि तुम्हाला ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड झाल्याचा तुमच्या मोबाईल नंबरवर आणि तुमच्या ईमेल आयडीवर मेसेज येईल आणि तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी मिळेल। तर हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश ज्या भाषेत हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्मची PDF फाईल डाउनलोड करायची आहे आणि या फॉर्मवर तुमचे नाव, फॉर्म भरल्याची तारीख, ठिकाण आणि ज्या ज्या ठिकाणी सह्या करायच्या असतील त्या ठिकाणी सह्या करून तो फॉर्म भरायचा आहे। आता तुमची तिसरी आणि शेवटची स्टेप बाकी आहे ती म्हणजे सोडतीच्या अर्जाचे पेमेंट करण्याची। तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। पे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि त्यावर आवश्यक त्या ठिकाणी तुमच्या सह्या करायच्या आहेत आणि तो फॉर्म स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तसेच त्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या फाईलचा फॉर्मॅट हा JPG असला पाहिजे आणि त्याची फाईल साईज ही 300 KB आतमध्ये असली पाहिजे। या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करण्यासाठी या चूज फाईल ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची स्कॅन कॉपी सेव्ह करून ठेवली असेल ती स्कॅन कॉपी सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करायची आहे। फाईल अपलोड झाल्यानंतर या अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा। अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची फाईल सक्सेसफुली अपलोड झाल्यास येथे फाईल अपलोडेड असे ग्रीन कलरमध्ये दिसेल। ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड केल्यानंतर या पे ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। पे ऑनलाईन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल। या ठिकाणी खाली स्क्रोल करा आणि येथे आय हॅव रीड या ऑप्शनच्या चेकमार्क बॉक्सला टिक मार्क करून या प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा। प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट गेटवेचे पेज ओपन होईल आणि या बिलिंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुमची डिटेल दिसेल आणि खाली स्क्रोल केल्यास येथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI इत्यादी ऑप्शन्स मिळतील। तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल तो पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता। तसेच जर तुम्हाला NEFT किंवा RTGS ने पेमेंट करायचे असल्यास या ठिकाणी असणाऱ्या NEFT RTGS या ऑप्शनवर क्लिक करा आणि या व्ह्यू प्रिंट चलन ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हे चलन या सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करू शकता किंवा याची प्रिंट काढू शकता आणि RTGS किंवा NEFT मार्फत बँकेमधून तुम्ही हे पेमेंट करू शकता। हे पेमेंट केल्यानंतर तुमच्या सिडको सोडतीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन यशस्वीरित्या पूर्ण होईल।